गोष्टी शांत असतो म्हणूनच तर मी नेहमी शांत असतो, असे एक चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी वाचण्यात आलेली आहे. या छोट्याशा चारोळीतून त्यांनी फार मोठं तत्वज्ञान आपल्याला दिलेलं आहे. आणि मराठीच्या राजकारणामध्ये आपण हे सारं पाहतो आहोत की 3-4 वर्षापासून जे काही राजकारणामध्ये संधी साधूपणाचा, खुशाल चेंडू लोकांचा भरणा होत चाललेला आहे आणि जशा पद्धतीची लॉबिंग होते आहे आणि पक्षापक्षांतर्गत किंवा पक्षापक्षा दोन्ही पक्षामध्ये, मित्र पक्षामध्ये सुद्धा एक टोकाचे संघर्ष निर्माण होत आहेत. म्हणजे तत्व आणि विचार हे पक्षाला तर राहिलेलेच नाही, फक्त सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र येणाऱ्या टोळ्या तयार होत आहेत. आता हे नगरपंचायतच्या निवडणुकीत सुद्धा आपण पाहतच आहोत. आणि म्हणूनच जे काही विवेकशील माणसं आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, जे काही जाणकार आहेत, ते फक्त म्हणतात हे जे काही चालू आहे ते चांगलं चालू नाहीये आणि हे सारं कुठं ना कुठं संपणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीला अंत असतो. आपण फक्त शांत राहिलेलं पाहिजे. म्हणजे 3 वर्षापूर्वी शिवसेना पक्ष फुटला आणि त्याची पक्षाचे 2 पक्ष झाले आणि आता 2 पक्षामध्ये जे काही 2 पक्षामध्ये संघर्ष असेल किंवा मित्र पक्षामध्ये काही संघर्ष असेल आणि त्यांच्यावर कशी वेळ आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली आणि ज्यावेळेस नवीन सरकार एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली तयार होत होतं आणि त्या टायमाला जे काही फुटीर आमदार होते त्यांचा जो काही जल्लोष होता तो आपण पाहिलेलाच आहे. आणि त्याच्यामध्ये काय डोंगर, काय हॉटेल, काही झाडी हा जो काही डायलॉग म्हणून जे जगा म्हणजे देशामध्ये प्रसिद्ध झालेले शहाजी बापू यांची खंत वेगळीच आहे. आणि ते ज्या पद्धतीनं कैपात होते, ज्या गद्दारी करून सुद्धा त्यांनी कसे एन्जॉय केले. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाला. एकनाथराव शिंदे यांचं बंड झालं आणि ते नवीन म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि त्यांचं नवीन सरकार प्रस्थापित झालं. आणि सरकार स्थापन करताना ज्या पद्धतीनं आमदार सुरत टू गुवाहाटी गेले आणि तो जे काही आमदारामध्ये कॉन्फिडन्स होता, तो जो काही सत्तेचा माज होता, तो आपण साऱ्याने पाहिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले काय किंवा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले काय, आपल्यासारखा सर्वसामान्य माणसाला त्याचा फार काही फरक पडत नसतो. पण ज्या पद्धतीने एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि घटनेमध्ये अनेक नियम त्यांनी बाजूला सारले आणि ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी झाल्या आणि त्याच्यामध्ये नीती अनिती आणि घटनेची पायमल्ली झाली याची चर्चा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्याची पुन्हा आपल्याला चर्चा करायची गरज नाही. पण इथं कुठेतरी लोकशाही मूल्याला ठेच पोहोचली होती आणि सर्वसामान्य माणूस एक भयभीत झाला होता आणि ज्याचा लोकशाही मूल्यावर विश्वास आहे त्याच्या मनामध्ये संभ्रम तयार झाले होते. आणि असंच चालू राहिलं तर काय करावा म्हणून सारे लोक शांत होते. कारण प्रत्येकाला वाटत होतं की आता आपण शांतच राहिलं पाहिजे, कारण हे काही ना काही कधी ना कधी दिवस येतील आणि सारं संपेल. आणि आता नक्कीच तसं काहीतरी झालेलं दिसतंय बहुतेक, कारण आता हे संपत आलेलं आहे. तुम्ही शहाजी बापू काय म्हणताय हे बघा. आज हिडीस किळसवानं दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे. ही राजनीती एक प्रतीक आहे सांगूला. अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर ज्या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील. म्हणजे ज्याच्यावर विश्वास आहे त्याचा विश्वासघात करता येऊ शकतो आणि त्याच्याशीच गद्दारी करता येऊ शकते. माणूस एखाद्या स्वार्थानं प्रेरित होऊन एखाद्या माणसाला धोका देतो आणि विश्वासघात काही जगातून नष्ट होणार नसतो. म्हणजे जे आपण एखाद्याला विश्वासघात करतो किंवा गद्दारी करतो ते आपल्याही बाबतीतही होऊ शकते आणि त्या भावना किती तीव्र असू शकतात. म्हणूनच म्हणतात की एखादी जेव्हा वेदना आहे त्या वेदना सहन करणाऱ्या माणसा जागी आपल्याला ठेवून पहा, म्हणजे ती वेदना आपल्याला कळेल. पण हे तर राजकारण आहे. राजकारणामध्ये भावनेचा प्रश्न येत नाही, तुमचा हृदयाचा प्रश्न येत नाही, कारण तिथं डोकं वापरावं लागतं, तिथं कावे असतात, तिथं कपट नीती असते आणि त्याला चाणक्य असते, त्याला कुटीर नीती म्हणतात. आणि आता आपण तर म्हणतो की महाराष्ट्राचे चाणक्य कोण आहेत आणि इतक्या भयंकर राजकारण करणारी माणसं आहेत त्यांना सुद्धा हे कौशल्य मानलं जातं, ते त्यांचे बलस्थानं मानली जातात राजकारणातले. आणि राजकारणामध्ये तुमच्या नीतीला, संवेदनशीलतेला फार काही महत्व दिलं जात नाही आणि आता तर ते दिलं जाणारच नाही. कारण प्रत्येक पक्षातल्या नेत्यांना किंवा सर्व पक्षांनीच तत्व आणि विचार हे साऱ्या गुंडाळून ठेवलेले आहेत आणि जिथं
म्हणजे सत्ता आहे त्या सत्तेच्या भोवती लोक पिंगा घालतायत. म्हणजे जिथं गुळ आहे तिथं मुंगळे येणारच. म्हणजे फक्त सत्तेच्या भोवती लोक जाण्याचा प्रयत्न करतायत, त्या लॉबिंगमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत आणि सत्तेचा मलिद आपल्या हातात काहीतरी, आपल्या हातावर काहीतरी यावा म्हणून ते धडपड करतायत. हेच आपल्याला दिसतंय. म्हणजे मलिदा गँग जी तयार होत आहे त्या मलिदा गँगचा आपण पण भाग असावा अशाच पद्धतीचं राजकारण सध्या सुरू आहे. पण आपण सर्वसामान्य माणसं, विवेकवादी माणसं, ज्याचा लोकशाही मूल्यावर विश्वास आहे, ही जी काही माणसं आपण एवढंच म्हणू शकतो की हे सुद्धा बदलन आणि भारतीय लोकशाहीच्या बाबतीत काहीतरी चांगलं घडेल. कारण प्रत्येक गोष्टीला अंत असतो, पण हे सुद्धा कुठं ना कुठं संपल, याला सुद्धा अंत येईल. म्हणून भारतीय लोकशाहीसाठी आपण थोडंसं शांत राहिलं पाहिजे. जे काय होते ते पाहिलं पाहिजे. इथं प्रत्येकालाच वाटतं आपण किती शहाणे, याचे उत्तर एकच आहे, गप्प बसून पाहणे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून मला कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल माझा सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.